सर, वाटपच्या संदर्भात परवा एक आरोप केला उद्योग मंत्र्यांच्या जिल्हा तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे, नेमका काय? मी परवाचा मेळावा बघितला आणि वाटत MIDC मध्ये देशातला पहिला धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा प्रोजेक्ट येतो आणि मी आता ज्याच्यावर सविस्तर बोलणार नाही, परंतु पुढच्या 8 दिवसामध्ये शेतकरी MIDC व्हावा म्हणून जो प्रयत्न करतायत त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल। या मेळाव्यामध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट असल्यामुळं काही मंडळींना बोलवण्यात आलं आणि जी म्हणजे असीम सरोदे जे आले होते त्यांच्याबद्दल मला माझे मित्र आहेत, नितांत आदर आहे, पण त्यांना काहीतरी मिसब्रीफिंग काही लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जे खरं आहे ती वस्तुस्थिती असीम सरोदेंच्या समोर त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून मांडावी। जे आंदोलनामध्ये उतरले होते ते मला किती वेळा भेटले, आमच्या आरोना किती वेळा भेटले, आरोनकडे काय प्रपोजल त्यांनी दिलं होतं, कशा पद्धतीनं काही त्यांच्या मागण्या होत्या, हे अजूनपर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही, कारण मी राजकीय काही आचारसंहिता पाळतो। त्याच्यामुळं मला आत्ताच कळलं की जसा MIDCला विरोध करणारा बाहेरच्या लोकांचा मोर्चा जिथं काढण्यात आला किंवा सभा करण्यात आली, तशीच ज्यांना MIDC पाहिजे त्यांची सभा ही शनिवारी 5 वाजता वाटतला होते आणि त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योगमंत्री म्हणून इथं हा रोजगार निर्माण झाला पाहिजे, 5000 मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे। आणि आजच सकाळी जवळजवळ 7-8 सरपंच त्या परिसरातले आणि सगळे शेतकरी हे मला भेटलेले आहेत। शेतकऱ्यांनी किती जमीन दिली, कोणाकोणाची जमीन आहे हे देखील मी जाहीर करणार आहे आणि कालच्या आंदोलनामध्ये जे होते ते मला येऊन काय काय बोलले, माझ्या सहकाऱ्यांना काय बोलले, आमच्या आरोनकडे त्यांनी काय प्रस्ताव ठेवला, कुठची कामं त्यांनी मागितली, हे सगळं पुराव्यानिशी हे त्या मेळाव्यामध्ये मी ठेवणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे असीम सरोदेंनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे। तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी करू, तिथल्या शेतकऱ्यांवर 1% अन्याय होईल अशी भूमिका आमच्या उद्योग विभागाची असणार नाही। बाहेरून येणारे लोक समाजात तेढ निर्माण करतात किंवा अशांतता निर्माण करतात, यासाठी कायदेशीर कारवाईबाबत आपण काय? नाही, मला असं वाटत नाही की बाहेर येणाऱ्यांनी काय कुठेही जातीय तेढ निर्माण केलेली नाही। शेवटी ते सामाजिक काम करतात ॲडव्होकेट सरोदे, त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी मिसगाईड केलं असेल, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, परंतु त्यांनी तिथे येऊन काय जातीयवाद निर्माण करण्यासारखं काही भाषण केलं नाही। इथं येऊन काय जहाल काही वाद कुठं लागतील अशा पद्धतीचं भाषण केलं नाही। जे 2-3 इकडचे होते त्यांना काही ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिथलीच लोक सांगतील की यांची डिमांड काय होती, यांच्याकडे मुखत्यारपत्र किती आहेत, हे सगळं तिथली लोक सांगतील ना, सरपंच सांगतील। परवाच्या सभेत ना ज्यावेळेला असीम सरोदे बोलत त्यांनी तुमचा जुना व्हिडिओ दाखवला, जेणेकरून तुम्ही नाणारबद्दल त्या इथं बोलले आपण आजही मी ठाम आहे ना त्याच्यावर, आजही मी ठाम आहे। जे मी काम करतो ते लोकांना तिथल्या विश्वासात घेऊन करतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की असीमभाई सरोदे इथं आले, त्यांच्याबद्दल आदर आहे, मी सांगितलंच ना, पण माझा मतदारसंघ मला ज्यांनी 5-5 वेळा निवडून दिलं आहे त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं ही भूमिका माझी आमदार म्हणून आहे, पालकमंत्री म्हणून आहे। त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या माझ्या घरातल्या लोकांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल ही माझी भूमिका राहणार आहे। त्याच्यामुळं काही लोकांनी येऊन आंदोलन करण्यासारखं प्रयत्न करायचा आणि सरोदे साहेबांना इथं आणून, मी तर काल एक व्हिडिओ बघितला, नाईक मॅडम म्हणून आहेत त्यांचा व्हिडिओ बघितला, त्यांनी तर ज्यांनी याचं नियोजन केलं होतं त्यांच्यावरच आरोप केलेला आहे पैसे घेतलेल्याचा। त्याच्यामुळं यांची विश्वासार्हता काय आहे हे पहिलं जनतेला सांगणं गरजेचं आहे आणि नंतर बघू, परंतु MIDCच्या बाबतीत तिथल्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आहे। तशाच पद्धतीचे प्रकल्प नाणार आणि सांगली परिसरामध्ये येणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली, मात्र ज्यांनी विरोध केला होता, ज्या लोकांनी विरोध केला होता त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं जर प्रदूषण विरहित प्रकल्प आले तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करू आणि अशा पद्धतीची भूमिका। मी खरं तर नाणार आणि बारसूच्या सगळ्या तिथल्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी प्रपोजल असं ठेवलं आहे की अन्य प्रकल्प जर कुठचे आले तर आम्ही त्याचं स्वागत करू। मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तिथे माझे मोठे बंधूच किरण भैया आमदार असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि जर चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट राजापूरमध्ये देता आला ती देखील देण्याची आमची इच्छा आहे। आधी माझं म्हणणं राऊत नंतर आधी सरोदे पहिला घेऊया।
हे मतदारसंघ जिल्हा संपू दे, मग तिकडे जाऊ. सर, ऑटोमोबाईल हब म्हणून कारखाने भविष्यात येण्याची शक्यता आहे का तिथे सागवे नाणारमध्ये? नाही, तिथे पण प्रकल्प येतील, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की कालच VIT सेमीकंडक्टरच्या मालकांनी 16 कोटी रुपये MIDCकडे जमा केले. पुढच्या 8 दिवसामध्ये 31 कोटी रुपये ते जमा करत आहे आणि VIT सेमीकंडक्टरच्या कारखान्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात. 200 एकर जागा RRP नावाची जी कंपनी आहे त्यांनी देखील घ्यायचा निर्णय घेतला आहे. तो देखील मराठी माणूस आहे. ड्रोनची फॅक्टरी ते या ठिकाणी करणार आहेत आणि सोलारमधले जे सेल असतात ते बनवण्याची फॅक्टरी आपल्याकडे येते. तसंच डिफेन्समधली एक फॅक्टरी येते. या सगळ्या प्रकल्पांचं स्वागत केलं पाहिजे. याच्यामधनं हजारो मुलांना रोजगार मिळणार आहे. ऑटोमोबाईल सेक्टरसारखा जर मोठा प्रकल्प जर येत असेल तर नाही, माझी तर इच्छा आहे की कोकणामध्ये टेस्लासारखा प्रकल्प जर मुख्यमंत्री महोदयांनी आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला तर अजून चांगलं राहील. सर, आपण उद्योगमंत्री आहेत. आपल्या तुमच्या मतदारसंघात इव्हन जिल्ह्यामध्ये काहीतरी उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न, ऑटोमोबाईल्स असतील, प्रदूषण विरहित नाही, असतील. आता माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे उद्योग आलेले आहेत त्याची संख्या आणि त्याची जर अमाऊंट बघितली तर ते 30,000 कोटी आहे आणि त्याच्यातनं किमान ते सगळे सांगतात की 30,000 लोकांना आपण रोजगार देऊ, पण किमान 10 ते 12,000 लोकांना, मुलामुलींना चांगला रोजगार आता रत्नागिरी तालुक्यातच मिळेल. संजय राऊत यांनी सकाळी असा एक आरोप केला होता की हनी ट्रॅपमुळे आमचं सरकार त्यावेळी पडलं. जवळपास 4 खासदार आणि जवळपास 15 ते 17 आमदार यामध्ये अडकलेले होते त्यावेळी, म्हणून ते गाठीबिटी त्यावेळी सुरू झाल्या आणि नंतर सरकार पडलं. नाही, त्याच्यामध्ये काय झालं, सरकार का पडलं हे मला काय माहीत नाही. सरकार एवढ्यासाठीच पडलं की काँग्रेसबरोबर शिवसेनेने युती करावी हे कोणाच्याही मनामध्ये नव्हतं. शेवटी नॅचरल अलायन्स असली पाहिजे भाजप आणि शिवसेनेची, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर गेलो आणि त्या उठावामुळं खरी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि त्याच्यातनं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर विविध योजना या महाराष्ट्र शासनानं आणल्या, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि आता देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ही जी किमया केली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावानं केली. कुणी मानलं नाही मानलं तरी मला काही फरक पडत नाही, पण त्यांच्या उठावाची किमया म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक अलायन्सचं सरकार आलं. तर मंत्री गणेश नाईक यांनी एक असा आरोप केला आहे की म्हणजे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला की स्वतःच्या लहरीकरता 14 गावांचं भूर्दंड नवी मुंबईकरांच्या माथ्यावर मारला आणि नवी मुंबईकरांसाठी आरक्षित असलेला भूखंड बिल्डरच्या घशात घातला, असा आरोप त्यांनी असं म्हटलं की नगर विकास खात्यानेच नवी मुंबईचं वाटोळ जे आहे ते केलेलं आहे. नाही, ते अनेक वेळा असे आरोप करतात, पण मला असं वाटतं की त्या आरोपामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. शेवटी नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेला त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यामुळे कदाचित हे सगळे आरोप प्रत्यारोप असतील, पण नगरविकास खात्याने जे ऐतिहासिक काम केलं, MSRDCनं जे ऐतिहासिक काम केलं, म्हणजे अटल सेतू कोणी बांधला, MSRDCनं बांधला. त्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब आहे. समृद्धी महामार्ग कोणी केला? MSRDCने केला. त्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब आहे. कोस्टल वे कोणी केला? मुंबईचा नगरविकास विभागाने केला. त्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब आहे. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांची इमेज ही इन्फ्रामॅन म्हणून देशामध्ये बघितली जाते. अशा काही गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणाला तरी दोष दिला पाहिजे या भावनेतनं हे झालेलं खूप आहे. उद्धव ठाकरे साहेब ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी दिल्लीचा दौरा करणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी ते चर्चा करतात असं समजतंय, कसं बघताय? खरं तर मी 2 दिवस ती मुलाखत बघत होतो, घरगुती मुलाखत. त्याच्यामध्ये म्हणजे एकानं प्रश्न विचारायचे, एकानं उत्तर द्यायचे, निवडणूक आयोगाला धोंडा म्हणायचं. मला ते खरं तर मुलाखतीतला अर्थच कळला नाही. म्हणजे नक्की काय लोकांना सांगायचं आहे, काय लोकांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत हे काही नव्हतं. एकमेव मिंदे गेले, एक मी यादी तयार केलेली आहे. मिंदे, खोके, खंजीर, छाताडावर बसून उभे राहणार, ऐसा करणार, सगळं तेच होतं, रिपीटेड होतं. आणि पुढची मुलाखत तुम्हाला सांगतो. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर मुंबईला गुजरातला जोडण्याचा डाव आहे. मुंबई आम्ही कोणालाही तोडू देणार नाही हे परत सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलाखतीमध्ये काय अर्थ होता आणि त्याच्यातनं काय बोध मिळाला हे त्यांनाच माहिती. आणि म्हणून म्हटलं ती घरगुती मुलाखत होती. त्यामध्ये तुम्ही घेतलेली ती मुलाखत नव्हती, फक्त तुम्ही दाखवता, हे पण आश्चर्य आहे. सर, भाजपचे माजी दिल्ली दौरा होतो त्या इंडिया आघाडी कोणाला भेटणार? मोदी साहेबांना भेटणार? इंडिया आघाडीच्या नेत्यांना
आघाडी टिकलेलीच नाही तर कोणाला भेटणार हा पण एक प्रश्न आहे. आता तर भेटते तर ते नरेंद्र मोदी साहेबांनाच भेटू शकतात, बाकी कोणाला भेटण्यासारखं दिल्लीत काय राहिलेलं नाही. सर, भाजपचे माजी आमदार गुहागरचे विनय नातूंनी आरोप केला जिल्हा नियोजनमधनं वारंवार असमता दिसते किंवा 2 तालुक्यातच निधी दिला जातो. नेमकं काय आहे? ते एकसारखं आपल्यावर वारंवार पालकमंत्री म्हणून किंवा विनय नातूंना मी काय उत्तर द्यायचं? विनय नातू आहेत कोण? आमदार ना कुठचे पदाधिकारी? ते आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी असतील, मला येऊन भेटतील. मी विनय नातूंवर बोलावं आणि विनय नातूंना उत्तर द्यावं म्हणजे ते राष्ट्रीय नेते होते. ते काय बोलतात ते बोलू देत. परवा जो काल एक प्रकार घडला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय दुर्दैवी ती घटना आहे. त्याचं समर्थन कोणी करणार नाही. छावा संघटना असू दे किंवा महाराष्ट्रातली कुठची संघटना असू दे, लोकशाही पद्धतीनं निवेदन त्यांनी दिलं. परंतु ते निवेदन देताना देखील जो काही प्रकार मी बघितला तुमच्याच माध्यमातून, तो किती योग्य होता किती अयोग्य होता हे निवेदन देणाऱ्यांना माहिती आहे. पण मारामारी झाली ती चुकीचं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिच्या विरोधात ईडीच्या केसवरनं सरन्यायाधीशांनी ईडीला झापलेलं आहे आणि ते असं म्हणाले की महाराष्ट्रात काय अनुभव आले ते मला बोलायला जाऊ नका म्हणून. सरन्यायाधीश बोलले, त्याच्यावर मी काय बोलतो? सर, मंडणगडच्या न्यायालयाबाबत कधी होईल आणि काय तयारी? मंडणगडच्या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई साहेब येणार आहेत. ती तारीख फक्त फायनल व्हायची आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये तारीख ती फायनल होईल आणि मंडणगडचं न्यायालय उद्घाटन होईल. संगमेश्वरमधील संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत आपण परवा मीटिंग घेतलीत आणि जास्तीत जास्त 500 कोटी आणखी निधी लागला तर आपण देण्याची तयारी करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या जागतिक स्तरावरच्या स्मारकाला जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे. प्राणी संग्रहालयाची मीटिंग झाली. प्राणी संग्रहालयाला 160 कोटी रुपये मंजूर झालेत. ऑक्टोबरला प्राणी संग्रहालयाचं काम आपण सुरू करणार आहोत. फक्त प्राणी कुठचे ठेवायचे ते अजून ठरलं नाही, ते नंतर ठरवणार आहे. सर, विमानतळाच्या संदर्भात फायनल काय? रत्नागिरीकरांना कधी काय देणार? दिवाळी नाही, विमानतळाच्या संदर्भात टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू झालंय. निम्म्यापेक्षा जास्त टर्मिनल बिल्डिंगचं काम संपलंय. टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण झालं की आम्ही DGCAला पाठवून देऊ आणि सर्व्हिस फ्लाईट सुरू होतील. सर, राजमाता जिजाऊ यांचा 65 मधला जे राजवाडा शेवटची घटका इतर ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज जे स्मारक ठेवले आता त्या स्मारकाकडे किंवा त्या वाड्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या संदर्भात मला नाही, परंतु जर दुर्लक्ष झालं असेल तर नक्की शासन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. एवढंच नाही, मी तर पुढच्या 15 दिवसामध्ये कर्नाटकमध्ये जाणार आहे जिथे शहाजी महाराजांची स्मारक आहे. त्या स्मारकाची डागडुजी कर्नाटक सरकारनं करावी किंवा ते आमच्या ताब्यामध्ये द्यावं ही विनंती करायला मी कर्नाटकमध्ये देखील जाणार आहे. पण ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची वारसा असलेली स्मारकं ही जपली गेली पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय दर्जावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची दखल घेतली जाते, जागतिक वारसा स्थळं जाहीर करून त्याच्यामध्ये 11 आपले किल्ले आहेत आणि कोकणातले 4 किल्ले आहेत. त्याच्यामुळे जगानं छत्रपती शिवाजी महाराजांची दखल घेतली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जिथं जिथं आहे, जिजाऊंचा वारसा जिथं जिथं आहे, तो जपणं ही आमची जबाबदारी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.